नमस्कार मित्रांनो, मी विजयकुमार अशोक नरवणे. मित्रांनो, आजच्या ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे गणित. घटक आहे 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न. मित्रांनो, एकूण प्रश्न 10 आहेत. आपल्या ऑनलाईन टेस्टचा प्रकार थोडा वेगळा आहे. प्रथम मी प्रश्न व पर्याय वाचून दाखवतो, त्यानंतर तुम्ही अचूक पर्याय तुमच्या वहीमध्ये नोंदवायचा आहे. चला, पहिला प्रश्न पाहूया. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? प्रश्न समजून घ्या मित्रांनो. 1 ते 100 या संख्यामध्ये 3 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? पहिला पर्याय 19, दुसरा पर्याय 80, तिसरा पर्याय 81, चौथा पर्याय 79. मित्रांनो, प्रश्न समजून घ्या. प्रश्न काय सांगितलेला आहे, त्यानंतर अचूक उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंदवा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, ज्यावेळेस 1 ते 100 या संख्यावर आधारित प्रश्न असेल त्यावेळेस प्रथम व्यवस्थित वाचून घ्या. काय सांगितलेलं आहे? 1 ते 100 या संख्यामध्ये 3 हा अंक नसलेल्या किती संख्या आहेत? मित्रांनो, प्रथम आपल्याला हे माहीत असायला हवं की 3 हा अंक असलेल्या संख्या किती आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, 1 ते 100 या संख्यामध्ये 3 हा अंक असलेल्या संख्या एकूण किती आहेत? 19 आहेत. किती आहेत? 19. मग आता ह्या ठिकाणी विचारलं आहे नसलेल्या संख्या किती? 1 ते 100 मध्ये एकूण 100 संख्या आहेत. ओके, मग 3 हा अंक असलेल्या संख्या वजा करूया. 100 मधून 19 गेले मित्रांनो, तर किती उरतात? 81 उरतात. किती उरतात मित्रांनो? 81. म्हणजे 3 हा अंक नसलेल्या संख्या किती आहेत? 81. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे मित्रांनो, काय विचारलं पहा. असलेले विचारलं असेल तर उत्तर 19 आलं असतं. राईट. पहा मित्रांनो, असलेल्या विचारलं असतं तर उत्तर 19 आलं असतं. पण या ठिकाणी नसलेले विचारलं, त्याच्यामुळे 100 मधून 19 वजा केलं, त्यावेळेस उत्तर आलं 81. पर्याय क्रमांक 3. तुमचं उत्तर अचूक आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल दुरुस्त करा. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 12च्या पटीत किती संख्या आहेत? पहिला पर्याय 12, दुसरा पर्याय 14, तिसरा पर्याय 8, चौथा पर्याय 9. प्रश्न समजून घ्या. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 12च्या पटीत किती संख्या आहेत? तुमची वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यात 12च्या पटीत किती संख्या आहेत? म्हणजे 100 पर्यंतच्या संख्यामध्ये 12च्या पटीत म्हणजे 12च्या पट्यात किती संख्या आहेत पाहायचं आहे. एकूण संख्या किती आहेत? 100 पर्यंतच. मग 100 पर्यंतची शेवटची संख्या 12च्या पट्यात कोणत्या मित्रांनो? 96. 12 8 96. म्हणजे एकूण संख्या किती आहे 100 पर्यंत? 8. ज्या संख्येच्या पटीत म्हणलं त्या संख्येचा पाडा म्हणायचा आहे कुठपर्यंत? 100 पर्यंत. 12 पंचे 60, 12 6 72, 12 7 84, 12 8 96. जेवढ्याचा भाग जाईल तेवढ्या संख्या आपल्या 12च्या पटीत आहेत. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. 14च्या पटीत विचारलं असतं मित्रांनो, 14 100ला भागला असतं मित्रांनो. 14 पंचे 70, 14 84, 14 7 98, 7 संख्या आल्या असत्या मित्रांनो. 13चे विचारलं असतं, 13 7 91, 7 संख्या आल्या असत्या मित्रांनो. अशा प्रकारे ज्याच्या पटीत विचारलं त्या संख्येने 100ला भागायचा मित्रांनो. चला, तिसरा प्रश्न पाहूया मित्रांनो. व्यवस्थित समजून घ्या. 1 ते 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? प्रश्न समजून घ्या. 1 ते 30 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? पहिला पर्याय 149, दुसरा पर्याय 129, तिसरा पर्याय 169, चौथा पर्याय 139.
मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न वाचा, अचूक उत्तर तुमच्या वहीमध्ये नोंदवा. मित्रांनो, आपण गणित, बुद्धिमत्ता या विषयातील प्रत्येक घटकाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. मित्रांनो, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला उपयुक्त असे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. मित्रांनो, तसेच आपण दररोज 2 ऑनलाईन टेस्ट देतो. मित्रांनो, या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, या प्रश्नासाठी तुम्हाला थोडा वेळ लागत असेल मित्रांनो, कारण ह्या ठिकाणी बेरीज करायची आहे. काय करायची आहे? बेरीज करायची आहे. पण तरी पण फास्टमध्ये आपली प्रोसेस झाली पाहिजे मित्रांनो. उत्तर ॲक्युरेट यायला हवं. मग आता तुमचं उत्तर आलं का नाही ते चेक करायचं. कशा प्रकारे पहा मित्रांनो, काय सांगितलेलं आहे? 1 ते 30 पर्यंतच्या, किती? 1 ते 30 पर्यंत मूळ संख्या म्हटलेल्या आहे. मग 1 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? आता यांची बेरीज करताना कशी करायची पहा. उभं लिहित बसलात तर खूप मोठी बेरीज होईल. त्यापेक्षा आडवी बेरीज करायची. कशी बघा, 1 ते 10 पर्यंतची बेरीज लिहा आधी. मूळ संख्या 2, 3, 5, 7. ओके. हां, पुन्हा 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या लिहा. कोणकोणत्या आहेत? 11, 13, 17, 19. ओके. आता 30 पर्यंत ज्या सांगितलं, मग 21 ते 30 कोणकोणते आहेत? 23, 29. उभी मांडणी केल्यास जास्त मोठी होईल, त्यापेक्षा हे सोपं जातं. पहा मित्रांनो, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. ह्या ठिकाणी 17 लिहा. ओके, फास्टमध्ये पहा. आता ह्यांची बेरीज कशी करायची मित्रांनो बघा. 13 आणि 17 30 आणि 19 आणि 11 30. पहा शॉर्टमध्ये. ओके, 13 आणि 17 30, 11 आणि 19 30, 30 आणि 30 60. ओके, 23 आणि 29 52. या सर्वांची बेरीज 7 आणि 2 9, 1 1 आणि 6 7, 7 आणि 5 12, 129. मित्रांनो, प्रथम आपल्या मूळ संख्या माहीत असणं आवश्यक आहे. पर्याय क्रमांक 2. त्यासाठी 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या मित्रांनो पाहून घ्या. या अगोदर सुद्धा आपण ऑनलाईन क्लास घेतलेला आहे मूळ संख्यावर, तो व्हिडिओ पूर्ण पहा. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 समजून घ्या व्यवस्थित. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये कोणता अंक 21 वेळा येतो? पहिला पर्याय 0, दुसरा पर्याय 1, तिसरा पर्याय 5, चौथा पर्याय 9. मित्रांनो, व्यवस्थित वाचा, प्रश्न समजून घ्या काय सांगितला आहे तो. व्यवस्थित वाचा. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतच्या संख्येमध्ये कोणता अंक 21 वेळा येतो? मित्रांनो लक्षात ठेवा, 0 हा अंक 11 वेळेस येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 ते 9 हे अंक, सर्व अंक हे किती वेळेस येतात? 20 वेळेस येतात. वहीवर लिहून ठेवा. 0 हा 11 वेळेस, 1 हा 21 वेळेस आणि 2 ते 9 हे सर्व अंक 20 वेळेस. 21 वेळा येणारा अंक कोणता? 1. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, आला असेल तर राईट करा, चुकला असेल तर दुरुस्त करा. चला प्रश्न क्रमांक 6 बघूया. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या यांची बेरीज ही सर्व विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? प्रश्न समजून घ्या. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्या यांची बेरीज ही सर्व विषम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? पहिला पर्याय 25, दुसरा 50, तिसरा 75, चौथा 100. व्यवस्थित प्रश्न समजून घ्या मित्रांनो. 1 ते 50 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आणि 1 ते 50च्या विषम संख्येची बेरीज यातील फरक विचारला आहे मित्रांनो. तुमची वेळ सुरू झालेली आहे. खूप ट्रिक्स वापरा मित्रांनो, ट्रिक्स.
ट्रिक्स नाही, तुम्हाला बेरीज करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. पहा मित्रांनो, ज्यावेळेस सम आणि विषम संख्या विचारल्या जातात आणि दोघांतला फरक विचारला जातो त्यावेळेस लक्षात ठेवा 1 ते 50 मध्ये एकूण सम संख्या किती आहेत? 25. 1 ते 50 मध्ये एकूण विषम संख्या किती आहेत? 25. मित्रांनो, जेवढ्या सम संख्या आहेत किंवा जेवढ्या विषम संख्या आहे तेवढाच त्या दोघातल्या बेरजेतला फरक असतो. ट्रिक्स लिहून ठेवा. ज्यावेळेस पण सम विषम संख्या यांतला फरक विचारला जातो, जेवढ्या संख्या आहेत ना, आता 1 ते 100 असतं तर 50 सम आणि 50 विषम आले असते. मग दोन्हीतल्या बेरजेतला फरक किती? 50. ह्या ठिकाणी 1 ते 50 मध्ये एकूण 25 सम संख्या येतात, 25 विषम संख्या आहेत. मग यातला फरक किती? 25. पर्याय क्रमांक 1. ही ट्रिक्स आहे मित्रांनो. आले असेल तर राईट करा, कारण सर्वांची बेरीज करायला तुम्हाला खूप वेळ लागेल. चला मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 पाहूया. प्रश्न क्रमांक 6. 1 ते 100 या संख्यात एकूण किती संयुक्त संख्या आहेत? पहिला पर्याय 75, दुसरा पर्याय 74, तिसरा पर्याय 72, चौथा पर्याय 26. मित्रांनो, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या यावर आधारित आपण ऑनलाईन क्लास पाहिलेला आहे. तुम्ही जर अगोदरचा क्लास पाहिला नसाल तर पाहून घ्या. आपल्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, आपला टार्गेट इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या नावाचे 4 ग्रुप आहेत व्हॉट्सअपला. त्या ग्रुपवर आपण दररोज 2 ऑनलाईन टेस्ट देतो. त्याचप्रमाणे सायंकाळी 6 वाजता दररोज ऑनलाईन क्लास असतो. तुम्ही सुद्धा ऑनलाईन क्लासला जॉईन होऊ शकता. चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. मित्रांनो पहा, 1 ते 100 या संख्यात एकूण किती संयुक्त संख्या आहेत? संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. मित्रांनो, 1 ते 100 मध्ये पहिली संयुक्त संख्या म्हणजे किती आहे माहिती आहे तुम्हाला? लिहून घ्या वहीमध्ये. पहिली संयुक्त संख्या 4 आहे. सर्वात लहान संयुक्त संख्या 4 आहे. मग 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत? पहा, 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या 100 किती आहेत? 100. मग 100 मधल्या 25 मूळ संख्या वजा केला. 100 मधून 25 मूळ संख्या वजा केला तर उत्तर किती येतं मित्रांनो? 75. म्हणजे राहिल्या किती संख्या? 75. पर्यायात 75 आहे, मग उत्तर आलं का? नाही. एकूण संख्या 100, त्यातल्या मूळ संख्या वजा केल्या, 75 संख्या राहिल्या. 75 मधली एक ही संख्या अशी आहे की ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1. एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 75 मधून 1 वजा केला, उत्तर येतं 74. मग राहिलेल्या संयुक्त संख्या किती येतात? 74. अशा प्रकारे व्यवस्थित मांडणी करायची आहे. एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. मग एकूण मूळ संख्या 25 आहेत, मग राहिल्या 74 संयुक्त संख्या. मित्रांनो, उत्तर आलं असेल तर राईट करा, चुकलं असेल तर दुरुस्त करा. प्रश्न क्रमांक 7 पाहूया मित्रांनो. 1 ते 100 या संख्यामध्ये 4 व 5 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? प्रश्न समजून घ्या. 1 ते 100 या संख्यामध्ये 4 व 5 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? पहिला पर्याय 36, दुसरा पर्याय 38, तिसरा पर्याय 37, चौथा पर्याय 39. वेळ सुरू झालेली आहे मित्रांनो तुमची. व्यवस्थित पहा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. समजून घ्या मित्रांनो कशा प्रकारे प्रश्न सोडवायचा आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये 4 व 5 हे 2 अंक समाविष्ट असलेल्या किती संख्या आहेत? मित्रांनो, एकत्र म्हटल्यानं या ठिकाणी लक्षात ठेवा.
4 व 5 म्हणजे कोणत्या संख्येमध्ये 4 असेल, कोणत्या संख्येमध्ये 5 असेल, अशा किती संख्या आहेत विचारलेलं आहे. मग प्रथम लक्षात ठेवा, एका संख्याचं काढूया आपण. 4 हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत? 4 हा अंक असणाऱ्या 1 ते 100 मध्ये एकूण किती संख्या आहेत? 4 हा अंक एकूण 20 वेळेस आहे, पण संख्या म्हटल्यानंतर 19 उत्तर येणार. किती उत्तर येणार? 19. ओके. 4 हा अंक असणाऱ्या 19 संख्या आहेत. 5 अंक असणाऱ्या पण किती संख्या येतात? 19च. ओके, समजून घ्या मित्रांनो. 4 अंक असणाऱ्या 19 संख्या आहेत, 5 अंक असणाऱ्या 19 संख्या आहेत. ओके, एकूण झाले 38 संख्या. पर्यायामध्ये 38 आहे, पण थांबा, गडबड नका करू. ज्या वेळेस आपण 4च्या संख्या मोजत होतो त्यावेळेस आपण दोन संख्या सेम झाल्या दोन्हीकडे. बघा, आपण 4चं मोजताना 45 पण मोजलेला आहे, 54 पण मोजलेला आहे, त्यावेळेस 19 संख्या आल्या. आणि 5 या अंकाच्या संख्या मोजताना सुद्धा आपण 54 आणि 45 मोजलेला आहे. म्हणजे दोन संख्या आपल्या सारख्या झाल्या, डबल झाल्या. त्याच्यामुळे 38 मधून 2 वजा करा, 36. 2 का वजा केलं तर 4 अंक पाहताना सुद्धा आपण 45 आणि 54 संख्या पाहिली होती, आणि 5 हा अंक पाहताना सुद्धा 45 आणि 54 संख्या पाहिलेली आहे. त्याच्यामुळे दोन संख्या कॉमन झाल्या, त्याच्यामुळे 2 वजा केलं, उत्तर आलं 36. अशा प्रकारचे प्रश्न मुद्दाम विचारले जातात मित्रांनो. त्यांना माहिती आहे ह्या प्रश्नाला तुम्हाला वेळ लागेल, वेळ लागायची काही गरज नाही. संख्या विचारलेल्या आहे, अंक विचारला असतं तर वेगळं होतं उत्तर. ह्या ठिकाणी संख्या विचारलेली आहे मित्रांनो, समजून घ्या. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. आला असेल तर राईट करा मित्रांनो. 7वा प्रश्न क्रमांक 8 पहा. 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 9 हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत? एकक स्थानी 9 हा अंक असणाऱ्या किती संख्या आहेत? पहिला पर्याय 12, दुसरा पर्याय 15, तिसरा पर्याय 10, चौथा पर्याय 14. मित्रांनो व्यवस्थित पहा, प्रश्न समजून घ्या. तुमची वेळ सुरू झालेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. मित्रांनो 1 ते 100 या संख्यामध्ये एकक स्थानी 9 अंक. मित्रांनो एकक स्थानी प्रत्येक अंक असणाऱ्या प्रत्येक एक हा अंक सुद्धा एकक स्थानी किती वेळेस आहे मित्रांनो? 10 वेळेस आहे. 2 हा अंक सुद्धा किती वेळेस आहे मित्रांनो? 10 वेळेस आहे मित्रांनो. प्रत्येक अंक एकक स्थानी 10 वेळेस आहे. त्याच्या 9 हा अंक एकक स्थानी असणाऱ्या संख्या किती आहेत? 10. लक्षात ठेवा, लिहून ठेवा ट्रिक्स. प्रत्येक अंक एकक स्थानी 1 ते 100 असणाऱ्या संख्या ह्या 10 आहेत. म्हणजे 2 किती वेळेस विचारले एकक स्थानी आहे तर 10 वेळेसच आहे. किती वेळेस आहे? 10. एकूण प्रश्न 8 झालेले मित्रांनो. प्रश्न क्रमांक 9 पाहूया मित्रांनो, कशा प्रकारचा आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी संख्येत 2 हा अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? प्रश्न समजून घ्या. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी संख्येत 2 हा अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? पहिला पर्याय 20, दुसरा पर्याय 18, तिसरा पर्याय 19, चौथा पर्याय 21. व्यवस्थित प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ॲक्युरेट यायला हवं. मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आवडल्यास इतरांना शेअर करा. तसेच अगोदरच्या ऑनलाईन टेस्ट तुम्ही प्लेलिस्टमध्ये पहा. तसेच अगोदरचे प्रत्येक गणित व बुद्धिमत्तेतील प्रत्येक घटक आपण प्लेलिस्टमध्ये आपण व्हिडिओ बनविलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. कमेंट करत चला मित्रांनो. तुम्हाला शेवटी एकूण किती मार्क्स पडले हे तुम्ही माझ्या कमेंटमध्ये किंवा मोबाईल नंबरवर माझ्या कळवू शकता. 9673655213 हा माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो. स्पर्धा परीक्षेबाबत काही अडचण असेल तर तुम्ही कळवा मित्रांनो. मित्रांनो नवोदय परीक्षेसाठी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. तुम्ही तुमच्या शाळेमार्फत फॉर्म भरू शकता. फक्त शाळेमध्ये सांगा आम्हाला नवोदय परीक्षेला बसायचं आहे. स्पर्धा परीक्षेला बसा मित्रांनो. या प्रश्नाची वेळ तुमची संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो 1 ते 100 या संख्येमध्ये 2 अंकी संख्येत 2 हा अंक असणाऱ्या एकूण किती संख्या आहेत? हा शब्द महत्त्वाचा आहे. संख्या विचारली का अंक विचारला मित्रांनो. अंक विचारल्यास वेगळा उत्तर येतं, संख्या विचारल्यास वेगळं येतं. प्रथम समजून घ्या. 1 ते 100 पर्यंत 2 हा अंक आहे 20 वेळेस. समजून घ्या काय सांगत आहे मी. ओके, 2 हा अंक आहे
20 वेळेस. 1 ते 100 पर्यंत 2 अंक असणाऱ्या संख्या आहेत 19. फरक समजून घ्या तिन्हीतला. ओके, 2 हा अंक असणाऱ्या 20 संख्या आहेत. 2 हा अंक 20 वेळेस आहे. संख्या 19 आहेत. परंतु 2 अंकी संख्येत विचारलं त्यावेळेस 2 अंकी संख्येत 2 हा अंक असणाऱ्या संख्या आहेत 18 मित्रांनो. लक्षात ठेवा. 2 ते 9 प्रत्येक अंकासाठी हे तुम्ही 3 ट्रिक्स लक्षात ठेवा. ओके, प्रत्येक अंक हा 20 वेळेस आहे. संख्या म्हणल्यास 19 आणि 2 अंकी संख्येत विचारल्यास 18. पर्याय क्रमांक 2 मित्रांनो. हे ट्रिक्स आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 पाहूया. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी किती संख्या आहेत? पहिला पर्याय 99, दुसरा पर्याय 89, तिसरा पर्याय 81, चौथा पर्याय 90. मित्रांनो व्यवस्थित प्रश्न वाचा. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी किती संख्या आहेत? पहिला पर्याय 99, दुसरा पर्याय 89, तिसरा पर्याय 81, चौथा पर्याय 90. मित्रांनो व्यवस्थित प्रश्न वाचा. तुमची वेळ संपत आलेली आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. पहा मित्रांनो 1 ते 100 पर्यंत 1 अंकी संख्या किती आहेत? 9. ओके, 2 अंकी संख्या किती आहेत मग? 90. आणि 3 अंकी संख्या आहे फक्त 100 म्हणजे एक संख्या आहे. एकूण संख्या 100 झाल्या. मग 2 अंकी संख्या किती आहेत? 90. पर्याय क्रमांक 4. मित्रांनो एकूण आपले 10 प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला 10 प्रश्नापैकी किती प्रश्न आले तुमचे हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही कळवू शकता. तसे मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आवडल्यास आपलं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा. बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी, मराठी या विषयातील प्रत्येक घटक तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. तो प्लेलिस्टमध्ये पहा. तुम्ही देत असलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.